ॲज ऑफ नाऊ कालचा दिवस तुम्हाला तर माहिती आहे कसा गेला. गुड मॉर्निंग, वेलकम टू अनदर मिनी ब्लॉग. आजचा दिवस काही कमी नाहीये. आजचा दिवस तर अजून रोलर कोस्टर आहे, कारण मी मुंबईला चाललेली आहे आणि भरपूर सारे कामांची लिस्ट घेऊन चाललेली आहे. पहिलं मोस्ट इम्पॉर्टंट काम म्हणजे डिक्लेरेशन फॉर्म सबमिट करणं. सेकंड इम्पॉर्टंट काम म्हणजे लेक्चरला प्रेझेंटी लावणं. अँड थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट काम म्हणजे घरी येणं. का ते तुम्हाला सांगते, कारण आजपासून नाही उद्यापासून सुट्टी हॉलिडे चालू होत आहेत. एक 25 डिसेंबर टू 31 पर्यंत लोक एवढी तुडूंब अलिबागला येतात ना की काय विचारूच नका. म्हणजे अलिबागकरांना अलिबाग फिरता येणार नाही इतकी गर्दी असते आणि कुठलीच बोट अशी रिकामी नसते. सो पाहूयात येतानाची हालत काय होते आणि कसं येतोय प्रवास आणि कसं जातोय. मी एकटी नाहीये, भरपूर सारे फ्रेंड्स आहेत माझ्यासोबत. सो पाहूयात, स्टे ट्यून. सकाळी 9:15च्या लॉन्चने जाण्याचा प्लॅन केला होता बिकॉज BCMGमध्ये आम्हाला डिक्लेरेशन फॉर्म सबमिट करायचा होता आणि तिथले प्रेसिडेंट ऑब्व्हियसली ॲडव्होकेट असल्यामुळे 11 वाजता कोर्टात वगैरे जाण्याची शक्यता आहे. सो दॅट्स वाय मी विचार केला होता की जवळपास 10:30ला जर आपण पोचलो तर कसं त्यांच्या वेळेत आपण तिथे ऑफिसला जाऊ शकतो, त्यांच्याकडून साईन घेऊन फॉर्म सबमिट करू शकतो. नाहीतर नंतर त्यांना शोधावं लागेल कुठल्या कोर्टरूममध्ये आहेत. सो म्हणून आम्ही लवकर जाण्याचा प्लॅन केला आणि तसा वर्क पण झाला प्लॅन. आम्ही लॉन्चमध्ये सर्व व्यवस्थित बसून गेलो आणि तिकडे पण आम्ही जवळपास 10:30 पावणे 11पर्यंत पोचलो आणि आम्हाला सरसुद्धा त्यांच्या ऑफिसमध्ये मिळाले. 10-1 मिनटाचा जर लेट झाला असता तर सर ऑब्व्हियसली गेले असते. सो आमचं नशीब तिथे चांगलं होतं आणि आम्हाला इतकी चांगली ट्रीटमेंट दिली. त्याचबद्दल आम्ही त्यांच्याच ऑफिसमध्ये बसून डिस्कशन करतो. हे लोक मला बोलत होते आता तू ब्लॉगमध्ये बोलशील की आम्हाला अशी ट्रीट केलं तसं ट्रीट केलं. सो जे केलं ते केलं बोलावं असं मला वाटतं आणि जे चांगलं वाटलं ते चांगलं वाटलं बोलावं. सो भारी ट्रीटमेंट दिली आणि सर्व इन्फॉर्मेशनसुद्धा नीट तिथले हायकोर्टवाले म्हणजे कुठे जायचं आहे कसं जायचं आहे सर्व, कारण आपण रेग्युलर येत नाही त्याच्यामुळे माहिती नसतात ऑफिस कोणते कुठे आहेत सगळं. सो व्यवस्थित काहीच भेटायला प्रॉब्लेम नाही झाला. मग त्याच्यानंतर फ्रँकी कोणी सँडविच असं सर्व सगळ्यांना जसं पाहिजे तसं सर्व खाल्लं आणि माझं थोडंसं काम होतं युनिव्हर्सिटीमध्ये. लेक्चर तर होणार नव्हते. सो नंतर मेसेज आला आम्हाला लेक्चर नाही होणार आहेत म्हणून. म्हणजे माझं सेकंड लेक्चर होतं, फर्स्ट लेक्चर कॅन्सल झालं होतं. सो मग मी लायब्ररीमधलं जे काम पेंडिंग होतं ते करून घेतलं आणि ते साधारण 2पर्यंत आमचं आटपलं. मग 2ची PNP आमची थोड्यासाठी चुकली असो, बट मग आम्ही मालदारने गेलो आणि आम्हाला हे एक्सपिरियन्स परत करायचा होता, कारण आमच्यासोबत परत तेच झालं होतं जे लास्ट टाईम झालं होतं आणि आम्हाला आता ते समजलं होतं ते कशाने होते. तर ते होते प्रिन्सेस, जी M2M नवीन ट्रायल बेसवर चालू केली आहे त्या बोटीने होते. ती एवढी फास्ट आहे, त्याच्याने पाणी भरपूर प्रमाणात खवळतं आणि त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट एक जवळपास 2-3 मिनटानंतर दिसतो आणि इतक्या जोरात बोट आमची आपटली ना काय सांगू. ठीक आहे, काय माहिती काय होणार आहे, त्यांना समजेल, हळूहळू ते प्रोग्रेस करतील. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.